आलंच असेल, सध्या आपण कोल्हापुरात आहोत आणि महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो। खरं तर पुराणामध्ये आई भगवतीचं, देवीचं वर्णन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, पण ती स्त्री शक्ती ही असुरांना मारणारी आहे हे वर्णन सगळ्यात जास्त पाहायला मिळतं। आजच्या काळात जर बघायचं झालं तर स्त्री ही अबला नसून ती शक्ती आहे आणि शक्तीच्या जोरावर मोठमोठ्या राक्षसांचा ती सहज संहार करू शकते हे तिनं दाखवून दिलंय आणि कदाचित हेच दाखवण्यासाठी देवीचं हे रूप आहे, मात्र आपल्या ते लक्षात येत नाहीये। अशाच करवीर निवासिनीचं आपण दर्शन घेणार आहोत आजच्या या भागातून। महालक्ष्मीच्या आवारात तर पोहोचलोय आणि खऱ्या अर्थानं ओढ लागते देवीच्या दर्शनाची ती इथे आल्यानंतरच। चला जाऊयात महालक्ष्मीच्या दर्शनाला। संपूर्ण आवारामधलं जे वातावरण आहे ते खऱ्या अर्थानं चैतन्यदायी आणि प्रसन्नदायी आहे। आद्याशक्ती माँ जय आद्याशक्ती, अखंड ब्रह्मांड दीपाव्या, पडवे प्रगट्या माँ। स्वरूप शिव शक्ति जानू, शिव शक्ति जानू, ब्रह्मा गणपति गाए, ब्रह्मा गणपति गाए, हर गाए हर माँ। महालक्ष्मी ही विष्णूची भार्या आणि म्हणूनच समोर गरुड मंडपात विष्णू वाहन गरुडाची स्थापना केली आहे।
तर मूर्तीच्या जवळील सिंह आणि शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचं रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचं वजन 40 किलो आहे. मूर्ती मागे दगडी सिंह आहे, डोक्यावर मुकुट आणि त्यावर शेषनाग आहे. महालक्ष्मी हे जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ इथे सुरू असतो. गर्दी अशाच पद्धतीने राहते आणि उत्तरोत्तर ती वाढत राहते. चला प्रदक्षिणा घालूया. पुराण, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र आणि सापडलेली अनेक कागदपत्र यावरून अंबाबाई मंदिराचं पुरातनत्व सिद्ध होतं. या मंदिराची जर धाटणी पाहिली तर ही बांधणी साधारण चालुक्य काळामध्ये 600 ते 700व्या शतकामध्ये झाली असं म्हटलं जातं. त्यानंतर यवनांच्या काळामध्ये मंदिरावरती आक्रमण झाली, पण त्या काळातल्या पुजाऱ्यानं ती मूर्ती लपवून ठेवली आपल्या घरामध्ये आणि म्हणून आज ती जगदंबेची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मंदिरामध्ये जी काही गरज होती, जे काही बांधकाम हवं होतं ते संभाजीराजांनी केलं असं म्हटलं जातं. हे विशेष वेगळे असतात. आजचा हा दुसरा दिवस आहे. आज पहाटे 4:45 वाजता मंदिर उघडलेलं आहे आणि मंदिर उघडल्यानंतर देवीचे मुखमार्जन पूजा, पादुकावर दुधाचा अभिषेक आणि काकड आरती असं सकाळी विधी झालेले आहेत. या अलंकार पूजेला नेहमी सोन्याचे दागिने असतात, पण आज फेस्टिव्ह ऑकेजन असल्यामुळे सर्व जडावाचे दागिने घेतलेले आहेत. हिरे, मोती, माणिक, जड जवाहीर असे असलेले दागिने घेतलेले आहेत. रात्री 8:15ला आरती होते आणि त्यानंतर मंत्रपुष्प झाल्यावर 9:30ला पालखी सोहळा असतो. मंदिराच्या आवारामध्ये पालखी फिरवली जाते. पालखी फिरवून आल्यानंतर 10:30 वाजता पुन्हा देवीची आरती होते. दागिने उतरले जातात. ते 11ला जामदारखान्यामध्ये जमा केले जातात आणि त्यानंतर शेजारती होऊन देवीचं मंदिर हे बंद केलं जातं.